नमस्कार, मी रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर शहर. शहर पोलिसांच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन आहे की नायलॉन मांजाच्या वापरामुळे नागरिकांना, तरुणांना, लहान मुलांना इजा होऊ शकतात. तरी आपण नायलॉन मांजाचा वापर करू नये. नायलॉन मांजाच्या वापरामध्ये पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्या प्रमाणे नोटिफिकेशन देखील शहर पोलिसांच्या मार्फतीनं जारी करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे कुणी त्याचा वापर करताना आढळून आल्यास, विक्री करताना आढळून आल्यास किंवा ह्या चेनमध्ये जेही कोणी सामील असतील, वापरकर्ता, विक्रेता, त्यानंतर पुरवठादार, त्याचे ट्रान्सपोर्ट करणारा, ते मागवणारा, या सर्वांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तरी पुन्हा एकदा पोलिसांच्या वतीनं आवाहन करतो की अशा चेनमध्ये जर कोणी सामील असेल, याविषयीची माहिती आपण पोलिसांना द्या. माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. आपल्या एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे, आपल्या दुर्लक्षितपणामुळे कुणाला तरी इजा होऊ शकते. अशी इजा जर टाळायची असेल तर आपण सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. पालकांनी विशेषतः याच्यामध्ये आपल्या लहान मुलांना, जर कोणी मुलगा असा हट्ट करत असेल तर या मुलांना या नायलॉन मांजाच्या दुष्परिणामाविषयी कल्पना दिली पाहिजे आणि अशा प्रकारे मांजाचा वापर करण्यापासून प्रतिबंध केला पाहिजे. या सर्व साखळीमध्ये जेही कोणी सामील असतील त्याच्यावरती निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल. आजपर्यंत पोलीस विभागाच्या मार्फतीनं जनजागृतीच्या उद्देशानं आम्ही सर्व मांजा विक्रेते, त्यानंतर ट्रान्सपोर्टवाले, ई कॉमर्सवाले, त्यानंतर या पुरवठाच्या साखळीमध्ये जे जे कोणी असतात त्या सर्वांना पुरवून त्यांना आवाहन केलेलं आहे. सर्वांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारे मांजाची विक्री किंवा मांजाचा शहरामध्ये आयात आहे ती होणार नाही, जेणेकरून असा मांजा विकण्यासाठी उपलब्ध होणार नाही. तरी देखील कोणी जरी चोरून लपून अशा प्रकारे त्याची विक्री करत असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की निश्चितपणे याच्यामध्ये कठोर कारवाई पोलिसांच्या मार्फत करण्यात येईल. आतापर्यंत गुन्हे शाखेच्या मार्फतीनं 4 ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 8 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आरोपी अटकसुद्धा करण्यात आलेले आहेत. अशा गुन्ह्यामध्ये आरोपींना PCR मिळतो, त्यानंतर पुढे जाऊन त्याला पोलीस कस्टडीमध्ये विचारपूस करण्यात येते आणि या साखळीमध्ये जोही कोणी सामील असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. तरी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण नायलॉन मांजाच्या वापरापासून दूर राहा आणि कुणी जर याचा वापर करत असेल, कुणाकडे असेल अशी माहिती जर आपल्याला असेल तर आपण पोलिसांचा नियंत्रण कक्षाचा नंबर आहे 2240-500 यावर माहिती द्या. डायल 112च्या नंबरवर माहिती द्या. तर आपल्याला याच्यामध्ये माहिती असेल तर माननीय पोलीस आयुक्तांचा जो मोबाईल नंबर आहे 9226514001 9226514001 त्या नंबरवर आपण संपर्क करा. माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्याच्याविषयी आपण निश्चिंत राहा, परंतु पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करा. आपल्या माहितीतून आपण नायलॉन मांजाचे हे जे रॅकेट आहे ते निश्चितपणे उद्ध्वस्त करू शकतो. धन्यवाद.